तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। रस्ता बघून तुम्हाला वाटलंच असेल की मी गावाकडे असं आणि असे रस्ते आपल्या गावाकडेच असतात। तर काही आज आपण गेलो होतो निलेश दादांकडे। काही विषय तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तिकडे गेलो तर निलेश दादांचा लय मोठा कारभार चालू होता, म्हणजे ते त्यांच्या टोमॅटोला औषध मारत होते। त्याला पण आपण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं, त्याची पण एक बाईट काढून घेतली आपण। त्या अवताराकडे पण तुम्हाला वाटतंय का हा फोटोग्राफर आहे असं? तर इकडे सागर दादांचं एकदम जोरात काम चालू होतं नाळेवाडायचं। फवारणीचं सगळं आवरून आम्ही ट्रॅक्टर वगैरे काढला। बरं तुमच्या भावाला फोर्स करत होते ट्रॅक्टर चालव म्हणे, पण मग काय रस्ते वगैरे व्यवस्थित नव्हते, त्याच्यामुळे काही मी चालवलं नाही। तर काहीच घरी गेल्यावरती मस्त आपण ड्रोन वगैरे काढला। बरेच दिवस झाले आपण ड्रोन फ्लाय केलेला नव्हता। एका हातात घेतला आरसे आणि एका हातात घेतला आपलं छोटं पिल्लू, म्हणजे आपला आवाटा। मग काय केला ना भाऊ फ्लाय। आवाटा बद्दल सांगायचं ठरलं तर ते एकदम एवढं पिल्लू आहे आणि ते स्पोर्ट मोड मध्ये ना असं इकडून तिकडे कधी निघून जातं ते कळत पण नाही आपल्याला। म्हणजे बाकीच्या ड्रोन पेक्षा जी आवाटा फ्लाय करायला जी मजा येते ना ती कोणत्याच ड्रोन मध्ये येते। आणि प्लस ते व्हीआर मध्ये एवढा भारी व्ह्यू येतो ना, म्हणजे इतकं भारी वाटतं ना की डायरेक्ट आपण त्या ड्रोन मध्ये बसलोय आणि ते कुठेतरी घेऊन आपल्याला उडताय नाही का असं वाटतं। आपल्या भावाकडे Air 3S ड्रोन पण आहे, पण मग तो थोडा डॅमेज झालाय, त्याच्यामुळे आपण तो फ्लाय नाही केला। ड्रोन म्हणजे आपली एकदम आवडती वस्तू आहे। त्याआधी पण तुमच्या भावाकडे 3 ड्रोन होते, पण आता सध्या एकच आहे काही कारणामुळे। त्याच्यानंतर आपण थोडं हॉस्पिटलला गेलो, बिकॉज ऑफ आपल्याला बरं वाटत नव्हतं। आवरून वगैरे आपण आपल्या नाशिकला परत आलो। तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।